श्री गुरुदत्त जयंतीनिमित्त नगाववाडी परिसरातील एकमुखी दत्त मंदिर येथे सामाजिक कार्यकर्ते अमोल मराठे सहपत्नीक आरती भव्य यात्रा उत्सव संपन्न। धुळे शहरातील नगाववाडी परिसरातील एकमुखी दत्त मंदिर असून याची स्थापना मागील वर्षी करण्यात आली। सदर या ठिकाणी सलग 2 वर्षापासून छोटेखानी यात्रा स्वरूप प्राप्त होते। यात्रा भरवण्यात येत असते। सदरचे हे दुसरे वर्ष असून श्री दत्त जयंतीनिमित्त सायंकाळी 7 वाजता श्री दत्तप्रभूंची महाआरती करण्यात आली। यावेळी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे युवा नेते अमोल मराठे यांच्या हस्ते सपत्नीक महाआरती करण्यात आली। तदनंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी परिसरात सामाजिक कार्यकर्ते अमोल मराठे स्थानिक नागरिकांच्या अडीअडचणी सोडवित असतात। रस्ते, पथदिवे, गटारी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यासह अनेक अडचणी ते सोडवित असतात। सदरच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ते अग्रेसर असतात, प्रयत्नशील असतात। त्यानिमित्तानेच या ठिकाणी स्थानिक नागरिकांच्या वतीने श्री दत्तप्रभूंची महाआरतीसाठी सामाजिक कार्यकर्ते अमोल मराठे सहपत्नीक यांच्या हस्ते करण्यात आली। तर यावेळी मंदिराचे पुजारी संजय गुरव, अंकित चौधरी, राकेश कोडी, हेमंत चव्हाण, गणेश गोपाळ, चेतन पाटोळे, लोकेश गोपाळ, योगेश मराठे, भाईदास कुराडे, सुरेखाताई ठाकरे, मोनाबाई चव्हाण, लताबाई कोडी, छायाबाई कोडी आदी सर्व स्थानिक नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। आज आमच्या नगाववाडी परिसरात यात्रा उत्सवाचा दुसरा वर्ष आहे। तर दत्त जयंतीला इथे आता मोठ्या प्रमाणात यात्रा उत्सव सुरू होणार आहे। दुसरा वर्ष एकमुखी दत्त मंदिराचे इथे अनेक लोक मानता फेडायला बी येतात। तर आमच्या छोटी खाणी का राहोना पण आता यात्रेची सुरुवात झालेली आहे। तरी सर्व भाविकांना दत्त जयंतीच्या शुभेच्छा देतो व जास्तीत जास्त यात्रेचा व एकमुखी दत्त मंदिराच्या दर्शनाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा। दरवर्षी यात्रेला मोठ्या संख्येने इथं सगळे एकत्र होतात। नगाववाडी येथील सर्व नागरिक, कदमबांडेनगर परिसर असेल, फॉरेस्ट कॉलनी असेल, सर्व नागरिक इथं येऊन एकमुखी दत्त भगवानांचं आशीर्वाद घेतात व मनभावने त्यांची पूजा अर्चना करतात। आज इथं एकमुखी दत्त मंदिर परिसरातील नागरिकांनी मला जो आरतीचा मान दिला त्याच्याबद्दल मी सर्व नागरिकांचे आभार मानतो।